नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मला आज आपण जीच्या मूल्यात होणारा बदल याच्यामधला जो लास्ट पॉइंट जो राहिला होता आपला बी हा पॉइंट तो बघणार आहोत. आणि तो पॉइंट आपण म्हणजे 1 आणि 3 पॉइंट बघितलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला असं समजतं की बाबा जीच्या मूल्यात होणारा हा जो बदल आहे तो सारखा नसून तो काय होत आहे, सतत बदलत आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आपण जे सूत्र वापरलं होतं स्मॉल जी बरोबर gm भागिले r चा वर्ग. याच्यामध्ये आपण किमती टाकल्यावर त्याचं एक उत्तर आलं होतं, मूल्य आलं होतं त्या g चं. ते होतं 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. यामध्ये त्याच्यामध्ये पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा विषुववृत्तावर काय आहे, पृथ्वीचा जो भाग आहे तो कसा आहे, फुगीर आहे. म्हणजेच काय, अंतर वाढल्यावर g चं मूल्य तिथं कमी असतं. त्यानंतर ध्रुवावर कशी आहे, थोडी चपटी आहे आणि यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये अंतर कमी झालं, जिचं मूल्य वाढलं. म्हणजे पृथ्वी ही पूर्णपणे गोलाकार नसून ती कशी आहे, थोडीशी त्याच्या रचनेमध्ये वेगळेपणा आढळतो. विषुववृत्तावर थोडी फुगी आणि ध्रुवावर थोडंसं चपटा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण खोलीनुसार बघत असताना आपण असं समजतं की बाबा r आणि m कमी झालं तर g कमी होतं. r आणि m म्हणजे त्रिज्या आणि पृथ्वीचं वस्तुमान कमी झाल्यावर काय होतं की g पण कमी होतो. म्हणजेच काय, पृथ्वीचा जो गुरुत्वीय बल जो काम करतो तो r कमी झाल्यावर लागू होत नाही. r म्हणजे अंतर जर कमी झालं तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल लागू होत नाही किंवा पृथ्वीचा गुरुत्वीय बल लागू करणारा जो भाग आहे तो कमी होतो. आणि यामुळे r आणि m ला कुठलेही मूल्य राहत नाही आणि त्यामुळे g चं मूल्य त्याच्यामध्ये बदलत राहतं. ठीक आहे. तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार बघा, उंचीनुसार बदल. म्हणजे जसं उंची आहे, उंचीनुसार हाईटनुसार कसं चेंज होत जातं या जीच्या मूल्यात बदल, जी कसा बदलत राहतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर जाताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढते. मग आता तो उंचीनुसार आहे, खोलीनुसार नाही आहे किंवा पृथ्वीच्या सरफेसवर पृष्ठभागावर नाही आहे. तर आपण काय करत आहोत, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वर जात आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जात आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर जाताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढते. यावर समजा इथे केंद्र आहे पृथ्वी आणि हा अंतिम बिंदू आहे. तर या काय झालं, केंद्रापासून या बिंदूचं अंतर काय झालं, वाढलं. केंद्रापासून बिंदूचं अंतर वाढत जातं. म्हणजे पृथ्वीच्या जेव्हा पृष्ठभागाच्या वरती जात असतात तेव्हा पृथ्वीचं केंद्र आणि त्याचा लास्ट जो बिंदू पृथ्वीचा त्याच्यामधलं अंतर वाढलं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सांगितलं यामुळे जीचं मूल्य कमी होते. अंतर वाढलं तर जीचं मूल्य कमी होतं. कारण का, जेवढं अंतर जास्त तेवढं जीचं मूल्य कमी असतं, जेवढं अंतर कमी जीचं मूल्य तेवढं जास्त असतं. ठीक आहे. तर यामुळे जीचं मूल्य काय होतं, कमी होत जातं. यामुळेच काय होतं, जीचं मूल्य हे कमी होतं. का कमी झालं, कारण पृथ्वीच्या केंद्रापासून बिंदू लास्टचा बिंदू जो आहे त्याचा अंतर वाढला तर जीचं मूल्य पण काय होतं याच्यामध्ये कमीच, म्हणजे अतिशय कमी असतो. पुढे त्यांनी सांगितलं बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्या त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल अल्प असतो. आता बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असते. समजा पृथ्वीची त्रिज्या आहे आणि ती वस्तू जर निघाली ना, पृथ्वीची त्रिज्या आहे आणि वस्तूने इथंच थांबली ती म्हणल्यावर काय, त्या वस्तूच्या उंचीच्या त्रिज्येत काय खूप कमी आहे. बरोबर. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पाहिजे आपल्याला. वस्तूची उंची कमी जर झाली, खूप कमी झाली त्रिज्येच्या तुलनेत, ही त्रिज्या समजे आणि वस्तूची उंची एवढीच आहे, तर जी मध्ये होणारा बदल अल्प असतो. म्हणजे त्याच्यावर जी मध्ये जास्त बदल होतो. कारण हे अंतर कमी आहे, हे अंतर जास्त, म्हणजे ह्या अंतरामध्ये जीचं मूल्य अतिशय असतं, म्हणजे त्याच्यावर काय बदल होत नाही. पण एवढं जर अंतर असेल तर जीचं मूल्य लईच कमी होतं. याच्यामध्ये काय बदल होत नाही, याच्यामध्ये लईच बदल आढळतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. काल पुढं पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीची त्रिज्या किती आहे, 6400 किलोमीटर. म्हणजे 6400 किलोमीटर एवढी पृथ्वीची त्रिज्या आहे. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बाबा पृथ्वीची त्रिज्या केवढी आहे, 6400 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानाने पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 6400 पासून 6410 किलोमीटर वाढवल्याने
जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असेल तर काय सांगितलं, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर उडणारे विमान आहे. आता पृथ्वीचं पृष्ठभाग आहे त्याच्यावर एक 10 किलोमीटर वरती एक विमान काय होतं, झेप घेत आहे हवेमध्ये. मग त्याचं केंद्रापासूनचं अंतर, पृथ्वीचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या किती होती आता 6400. मग 10 किलोमीटर याच्यामध्ये ऍड केलं किती झालं 6400. तर वाढले म्हणजे वाढलं, पुन्हा अंतर वाढलं. म्हणजे 10 पृथ्वीच्या केंद्रापासून 10 किलोमीटर वरती हा विमान काय होत आहे, झेप घेत आहे आणि म्हणजे हवेत आहे. आणि हवेत असल्याने काय होतं, जी मध्ये होणारा बदल हा नगण्य असतो. म्हणजे इथं मात्र काय असतो, हा जी मध्ये होणारा बदल हा पण खूप कमी असतो. हा पण कसा असतो, कमी असतो. हा पण बदल कसा असतो, कमीच असतो. म्हणजे जीच्या मूल्यात होणारा हा बदल आहे म्हणजे जी तिथे कमीच असतो, जी काय असतो कमीच राहतो. कारण पुन्हा काय झालं, अंतर वाढलं, केंद्रापासूनचं अंतर पुन्हा वाढलं. 6400 होते 6410 झालं, 6410 झालं. आणि त्यामुळे अंतर पुन्हा याच्यामध्ये काय झालं बाळांनो, वाढलेलं आहे. आणि याचमुळे काय होईल, पुन्हा जीचं मूल्यामध्ये बदल होईल. एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल विचारात घेतला जातो. आता बघा, पृथ्वीवर हा तर झालं विमानाचं जे पृथ्वीवरच आहे. कृत्रिम उपग्रह जे बाहेर आहे पृथ्वीच्या, त्याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीमुळे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जी उंची आहे त्या विमानाची, त्यामध्ये जी मध्ये होणारा बदल आपण विचारात घेतो. बरोबर आहे ना, की बाबा कृत्रिम उपग्रह हा लांब आहे, खूप अंतरावर आहे, म्हणून त्याच्यामध्ये जी मध्ये होणारा बदल हा पण आपण विचारात घेतो. कारण जेवढं अंतर जास्त तेवढं जी मध्ये बदल होतच राहतो. जी मध्ये काय होतो, बदल होतो. बरोबर. आता कृत्रिम उपग्रह म्हणजे किती त्याची कक्षा लांब असेल, म्हणजे किती, म्हणजे ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर झाले की उंची जास्त, उंचीमध्ये होणारा बदल म्हणजे हा इथं उंचीमध्ये जास्तच बदल असणार आहे. पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा पण जास्त बदल आहे. म्हणजे जीच्या मूल्यात होणारा बदल पण आपण तिथे काय करणार आहे, विचारात करणार आहे. प्रत्येक ग्रह आणि उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळे असतात. प्रत्येक ग्रहांचे, उपग्रहांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळे असतात. म्हणजे प्रत्येक ग्रह असू दे, उपग्रह असू दे, जे हवेत आता कोणतं दुसरं, आता पृथ्वीचा एक ग्रह आहे, पृथ्वीपेक्षा दुसरे मंगळ असू दे, चंद्र असू दे, तर प्रत्येकाचं वस्तुमान वेगळं आहे. प्रत्येकाचं काय आहे, वस्तुमान वेगळं आहे. आता आपल्या पृथ्वीचं वस्तुमान 6×10⁻²4 आहे. बरोबर. 6×10⁻²4 पृथ्वीचं आहे वस्तुमान. कुणाचं आहे, पृथ्वीचं वस्तुमान. म्हणजेच काय, प्रत्येक ग्रह आणि उपग्रह यांचा जो वस्तुमान आणि त्रिज्या आहे, यांची जी वस्तुमान आणि त्रिज्या ती कशा वेगवेगळ्या आहे, कशा सारखे नसून ते कशा वेगवेगळे. ग्रह आणि उपग्रह यांचे वस्तुमान आणि त्रिज्या काय आहेत, वेगवेगळे. म्हणजे यांच्यामध्ये फरक आढळतो, म्हणजे सारखे नाही. ठीक आहे. तर पुढे काय सांगितलं बघा, चंद्राचे गुरुत्वीय बल 1/6 आहे. 1/6 म्हणजेच काय, नगण्य आहे. चंद्राचे काय आहे, 1/6 आहे. म्हटल्यावर चंद्राचे बल हा 1/6 म्हणजेच काय, 1/6 आहे. 1/6 आहे. चंद्राचे गुरुत्वीय बल किती आहे, 1/6 म्हटल्यावर 1/6 म्हणजे अतिशय कमी आहे. चंद्राचे गुरुत्वीय बल हा 1/6 आहे. ठीक आहे. काल पुढं चंद्रावर 6 पट जास्त उडी मारू शकतो. त्यावर हा कमी बलामुळे, या कमी बळामुळेच काय करू शकतो आपण, चंद्रावर 6 पट जास्त झेप घेऊ शकतो. 6 पट जास्त अवकाश त्याच्या चंद्रावर, पृथ्वीवर घेऊ शकत नाही. कारण पृथ्वीवर काय आहे, जास्त गुरुत्वीय बल आहे. जास्त काय आहे, गुरुत्वीय बल आहे. म्हणजेच काय, इथं आपण जंप जर घेतले तर लगेच खाली होते. पण चंद्रावर मात्र काय, आपण 6 पट जास्त उंची घेऊ शकतो, 6 पट जास्त जंप करू शकतो. ठीक आहे. तर हे आहे आपल्या आजच्या व्हिडिओ मधलं समजावून सांगितलं. ठीक आहे. तर याच्यावर तुम्हाला जीच्या मूल्यात होणारा बदल आज आपण बघितला. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो ज्याला समजलं नसेल. ठीक आहे. तर उंचीनुसार बदल आपण बघितला, अ आणि क झालेला आहे. म्हणजे पहिला आणि तिसरा आपण बघितलेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बघितलाय, खोलीनुसार बदल बघितलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय बघूया, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर जाताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढते. म्हणजे हा पृथ्वीचं जरी केंद्र असेल आणि हा बिंदूचं अंतर असेल तर हा अंतर काय होतो, वाढतो. म्हणजे कसं, पृथ्वीच्या जसं वर जाशील या बिंदूकडे जाशील तेव्हा अंतर हा काय होतं बाळांनो, वाढत जातं. अंतर काय होतं, वाढत जातं. अंतर वाढलं तर जीचं मूल्य कमी होतं. अंतर वाढलं तर गुरुत्वीय त्वरण कमी होतं. का त्वरण कमी झालं, कारण पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण कशावर अवलंबून आहे, एक तरी r वर अवलंबून आहे आणि m वर. r आणि m, r आणि m. r म्हणजेच अंतर, m म्हणजेच काय, पृथ्वीचं वस्तुमान. म्हणजे या
r वर हा m वर हे अवलंबून आहे आणि हेच इथं कमी झालेलं आहे म्हणजे g चं मूल्य पण कमी होतं म्हणजे पृथ्वीचं त्वरण पण इथं कमी होतं ठीक आहे पुढे काय सांगितलं बघा पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येत खूप कमी असल्यास पृष्ठभागावर वस्तूची उंची आता पृष्ठभागापासून वस्तूची उंची त्रिज्येच्या तुलनेत कमी असल्यास त्याच्या g मध्ये होणारा बदल पण अल्प असतो म्हणजे जास्त फरक पडत नाही g च्या मूल्यामध्ये जास्त काय फरक पडत नाही g च्या मूल्यामध्ये कधी जेव्हा हा त्रिज्या पृथ्वीची आहे आणि त्याच्या कमी उंचीवरच काय असेल ही वस्तू असेल एवढी त्रिज्या असेल कमी उंचीवरची वस्तू असेल तर g मध्ये होणारा हा बदल अल्प असतो किंवा नगण्य असतो कमी असतो ठीक आहे चौथा पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे पृथ्वीची त्रिज्या किती आहे 6400 किलोमीटर म्हणजे 6400 किलोमीटर हा पृथ्वीची त्रिज्या आहे जे आपले वस्तुमान किती आहे 6×10⁴ ठीक आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानाने पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 6400 पासूनचा जर किंवा वाढल्याने g मूल्यात होणारा बदल नगण्य असतो आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि तो काय होत आहे हवेत झेप घेत आहे हवेत झेप घेत असताना 6400 त्याचं काय आहे पहिला त्रिज्या आहे 6400 गुणाचे त्रिज्या आहे केंद्रापासूनचं अंतर आहे पृथ्वीचं 6400 आणि ते वरती गेलं 10 किलोमीटर वरती आणि गेलं ते विमान किती झालं 6410 झालं मग त्याच्यामध्ये g मध्ये मूल्यात होणारा बदल हा पण कमी असतो ते तर पण काय असतो कमी असतो किंवा g मध्ये मूल्य बदलतच राहतो बदलतच ठीक आहे एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार केला तेव्हा पृथ्वीच्या केंद्रापासूनचं किंवा पृष्ठभागापासून उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल विचार म्हणजे आता तरी आपण विमानाचं बघितलं पृथ्वीच्या पृष्ठभागावर बघितलं पण इथं मात्र कसं आहे बघा इथे काय सांगितलंय की उपग्रहाचा विचार केला उपग्रहाचा म्हणजेच काय पृथ्वीच्या बाहेरच्या गोष्टीचा विचार केला खगोलीय वस्तूचा विचार केला ग्रहांचा विचार केला तिथं मात्र अंतर काय खूपच वाढलेलं आहे म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्याचा पण तिथं आपण विचार करू शकतो म्हणजे ती वस्तू बाहेरच येईल म्हणजेच काय कशामुळे होणार g च्या मूल्यात होणारा बदल आपण विचार करू म्हणजे स्मॉल g ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आता इथं बघा प्रत्येक ग्रह उपग्रह यांचे वस्तुमान आणि त्रिज्या वेगवेगळे असतात म्हणजे प्रत्येक ग्रहाचं किंवा उपग्रहाचं वस्तुमान आणि त्रिज्या मास आणि रेडियस हे वेगवेगळे असतात म्हणजे प्रत्येकाचा ग्रह असून दे उपग्रह असून दे त्याचं वस्तुमान वेगळं असणार आहे त्याची त्रिज्या वेगवेगळी असणार आहे ठीक आहे चंद्राचे गुरुत्वीय बल 106 आहे हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं 106 म्हणजे काय 1 षष्टांकाला 1 षष्टांक म्हणजेच काय तिथं अतिशय बल कमी आहे गुरुत्वीय बल कमी आहे मग तुम्ही बघितला असेल एखादा व्हिडिओ तुम्हाला खगोलीय याच्यामध्ये अंतराळामधला दाखवला असते की बाबा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की बाबा एक अंतराळामध्ये तिथे गेल्यावर तिथे काय परिस्थिती असते चंद्रावर काय परिस्थिती असते काय गोष्टी तिथे घडत असतात तर हे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो ठीक आहे म्हणजे प्रत्येक वस्तू तिथं जर सोडला ते हवेत राहते ते काय राहते हवेत राहते किंवा एखादी वस्तू तुम्ही आदळला तर ती वरती हवेतच राहते जोपर्यंत तिथं गुरुत्वीय बलामध्ये फरक पडतो कसा अतिशय अल्प प्रमाणात म्हणजे ते कमीच असतं फरक ठीक आहे मग तुम्ही तिथं जंप केला म्हणजे तुम्ही तिथं हालचाल केली तर तुम्ही ते हवेमध्येच राहता आणि जास्त जंप करू शकता हवेत झेप घेऊ शकता चंद्राच्या ह्याच्यामध्ये जे 6 पट जास्त उडी तिथं मारू शकता चंद्रावर मग पृथ्वीवर मारू शकता का नाही पृथ्वीवर लगेच तुम्ही खाली पडणार आहे कारण गुरुत्वीय बल तिथं जास्त आहे लगेच पृथ्वी काय करते त्याला अट्रॅक्ट करून घेते स्वतःकडे म्हणजे आकर्षित करून घेते पण इथं मात्र तसं होणार नाही इथं मात्र तिथे काय होणार नाही ते असं घडणार नाही कारण का की 6 पट जास्त उडी आपण याच्यावर मारू शकतो ठीक आहे तर ह्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता याच्यावर तुम्हाला प्रश्न काय विचारले जातात बघा परीक्षेला मला प्रश्न काय विचारतात आता प्रश्न मला असं विचारलं जाईल की बाबा उंचीनुसार बदल म्हणजे काय म्हणजे जीच्या मूल्यात होणारा उंचीनुसार बदल काय असतो मग तुम्ही सांगायचं की बाबा त्याच्या वर जाताना बिंदूच्या आणि केंद्रापासूनचं अंतर वाढतं जीच्या मूल्य कमी होतं मग कसा बदल असतो त्रिज्या आणि त्या वस्तूच्या तुलनेत तुम्ही कसा बदल दाखवला त्रिज्या किती असते त्रिज्यामध्ये बदल कसा होतो विमानाचं उदाहरण द्या तुम्ही 10 किलोमीटर करा 20 करा 30 करा चालेल काय प्रॉब्लेम नाही कृत्रिम उपग्रहाचे एक उदाहरण द्या त्यांना त्यानंतर ग्रह आणि उपग्रह यांचं वस्तुमान त्रिज्या वेगवेगळे असतात हे सांगा चंद्राचे गुरुत्वीय बल सांगा 1/6 असतं 1.6 असतं
6 पट जास्त उडी मारू शकतात हे पण तुम्ही सांगा त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे होतं जीच्या मूल्यात होणारे बदल. तुम्हाला परीक्षेला एखादा ना कुठलं तरी मूल्यात होणारा बदल सांगितलं जाईल. म्हणजे हा जो पॉइंट होता आपला गुरुत्वीय त्वरण हा संपलेला आहे. हा गुरुत्वीय त्वरण हा पॉइंट संपलेला आहे. तुम्हाला तो चार्ट एक दिलाय पुस्तकामध्ये, तो चार्ट एक काळजीपूर्वक बघा. पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट काळजीपूर्वक बघा. त्याच्यामध्ये त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की पृथ्वीचा जो गुरुत्वीय त्वरण आहे तो कसा बदलतो. पृथ्वीचा जो गुरुत्वीय त्वरण आहे तो कसा बदलतो. म्हणजे उंचीनुसार माउंट एव्हरेस्टवर किती आहे, त्यानंतर एखाद्या फुग्यामध्ये किती असतं, त्यानंतर रॉकेट लॉन्चमध्ये किती असतं, अग्निबाणमध्ये किती असतं, पृष्ठभागावर किती असतं. आता पृष्ठभागावर आपण काढलं होतं, बरोबर, पृष्ठभागावर काढलं होतं आपण 9.77 काढलं होतं. हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होता. बरं, आता याच्या पुढची जी गोष्टी आहेत की गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, गुरुत्वीय त्वरण कशा अक्षरात दर्शवतात, हे थोडंफार मी समजावून सांगतो आणि आपण हा पॉईंट संपवून टाकूया. ठीक आहे. एकदा या पॉईंटची समरी तुम्हाला सांगते की जी म्हणजेच काय, गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, एखाद्या वस्तूवर गुरुत्वीय बल लागलं की त्या वस्तूचं त्वरण होतं, म्हणजे त्याला गुरुत्वीय त्वरण म्हणतात. ठीक आहे. त्याला सदिश राशी म्हणतात. त्याला काय म्हणतात, सदिश राशी. सदिश राशी म्हणजे काय, ही काय, हे त्वरण, गुरुत्वीय त्वरण हा सदिश राशी. सदिश राशी म्हणजे याला दिशा आहे, डायरेक्शन आहे, बरोबर. तर या गोष्टी आणि त्याबरोबर कुठं लागू होतं आपण बघितलं. त्यासाठी आपण एक समीकरण सोडवलं. त्या समीकरणामध्ये समजावून सांगितलं की बाबा g बरोबर gm भागिले r चा वर्ग. म्हणजे स्मॉल g म्हणजे काय, गुरुत्वीय त्वरण. कॅपिटल G म्हणजे वैश्विक स्थिरांक. त्यानंतर m म्हणजेच काय, कॅपिटल M म्हणजे काय, पृथ्वीचं वस्तुमान. r म्हणजे काय, वस्तू आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर, म्हणजे r चा वर्ग असतो. म्हणजे gm भागिले r चा वर्ग, gm भागिले r चा वर्ग. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येकाचं मूल्य लक्षात ठेवा, बरोबर. त्यानंतर आपण काय बघितलं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसं होतं, जी मध्ये होणारा बदल, पृथ्वीच्या पृष्ठभागानुसार कसा बदल होतो हे आपण बघितलं. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसा असतो, पृथ्वीचा पृष्ठभाग हा सारखा नाहीये, म्हणजे तो बदलतो. म्हणजे पृथ्वी पूर्णपणे गोल नाहीये, पृथ्वीच्या याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. पृथ्वी पूर्णपणे गोल नाही आहे. व त्याच्यामध्ये विषुववृत्तावर जरा फुगीर आहे, ध्रुवावर जरा चपटी आहे. आणि यामुळे असं काय होतं, जीच्या मूल्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावर मात्र काय होतो, बदल आढळतो किंवा चेंजेस आढळतात, वेगवेगळेपणा त्याच्यामध्ये आढळत असतो. त्यानंतर खोलीनुसार बघितलं आपण, जसं आत खोलमध्ये जाशील पृथ्वीचं केंद्राचं अंतर आहे तो कमी होत जातो. म्हणजे आत पूर्णपणे कमी होतं, म्हणजे शून्यच होतं. यम म्हणजे त्याला वस्तू मास ऑफ द अर्थ ज्याला म्हणतो, पृथ्वीचं वस्तुमान त्याला काही किंमत राहत नाही. आणि तो पृथ्वीवर म्हणजे पृथ्वी त्या वस्तूवर गुरुत्वीय बल काय करू शकत नाही, प्रयोग करू शकत नाही, कारण वस्तू जवळ आलेली आणि त्यामुळं पृथ्वी त्या वस्तूवर गुरुत्वीय बल लावू शकत नाही. आणि यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की त्या वित्तवन जीचा मूल्यात होणारा बदल हा अतिशय म्हणजे जी हा अतिशय कमी होतो, अतिशय काय होतो, कमी त्याच्यामध्ये होत असतो. तर हे लक्षात ठेवा तुम्ही की काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही बघा. हा तीन पॉइंट महत्त्वाचे मुद्दे मी घेतलेले आहेत. परीक्षेला एखादा मुद्दा तुम्हाला विचारतील, मला वाटतं की तुम्हाला पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल कसा असतो हा विचारतील. पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल हा कसा असतो हा विचारतील. त्यानंतर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरणावर कसा प्रश्न येतो, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, कोणत्या अक्षर दर्शवतात, ती कोणती राशी आहे. त्यानंतर समीकरण सोडवता येत नाही तुम्हाला, फक्त डायरेक्ट त्याचं मूल्य लक्षात ठेवायचं आहे. ते समीकरण सोडवायचं मूल्य तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. g चं मूल्य 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. त्यानंतर याचं मूल्य बघा तुम्ही, कॅपिटल G चं 6.67 गुणिले 10 चा वजा 11वा घात. त्यानंतर m चं मूल्य बघा, बरोबर, 6 गुणिले 10 चा 24वा घात. त्रिज्या बघा 6.4 गुणिले 10 चा वर्ग. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात ते लक्षात ठेवा. स्मॉल जी गुरुत्वीय त्वरण, कॅपिटल जी वैश्विक स्थिरांक, m कॅपिटल M पृथ्वीचं वस्तुमान, r कॅपिटल R त्रिज्या कुठून कुठपर्यंत, वस्तूपासून त्या पृथ्वीच्या केंद्रापर्यंत ही त्रिज्या असते. तर हा जो भाग होता आपला कोणता होता, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरणाचा हा भाग संपलेला आहे.
ते चार्ट बघायचा आहे, काळजीपूर्वक चार्ट बघा आणि काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. एखादा एक शब्द बघा, याच्यामध्ये कुठलाही शब्द अवघड नाही आहे. आणि 6 पट म्हणजे 6 पट आपल्याला माहिती आहे, 6 टाइम आपण जास्त म्हणजे पृथ्वीपेक्षा 6 पट उंचीवर आपण झेप घेऊ शकतो. 1/6 म्हणजे 1 षष्टांग असते. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर शंका विचारा. ठीक आहे.